शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर कपाशी या पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्या कपाशीवरती तिसरी फवारणी ही कधी घ्यावी आणि किती दिवसांनी घ्यावी याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण आपली कपाशी 60 ते 70 दिवसाची झालेली असेल तर तिसरी फवारणी आपण करू शकता। मित्रांनो, आपल्या कपाशीवरती तिसऱ्या फवारणीमध्ये कोणते कीटकनाशक वापरावे आणि कोणते बुरशीनाशक, विद्राव्य खत, टॉनिक वापरावी। तर मित्रांनो, आपल्या कपाशीवरील मावा, तुडतुडे, थ्रिप्स याच्या नियंत्रणासाठी आपण घरडा कंपनीचे पोलिस याचा वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 10 ग्राम याचा वापर करू शकता। याच्या वापरामुळे तुमच्या कपाशीवरील मावा, तुडतुडे, थ्रिप्स याचे नियंत्रण होईल। याच्यासोबतच आपल्याला बोंडअळीच्या नियंत्रणासाठी अळीनाशक वापरायचे आहे। ते अळीनाशक डेनिटॉल याचा तुम्ही वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 50 ml याचा वापर करू शकता, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही नागार्जुन कंपनीचे प्रोफेक्स सुपर याचा वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml। याच्यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचे आहे। आपल्या कपाशीची फुलगळ आणि पातीगळ होऊ नये याकरता टिल्ट हे बुरशीनाशक तुम्ही 15 लिटरच्या पंपासाठी 20 ml याचा वापर करू शकता। याच्यासोबतच आपल्याला कपाशीसाठी भरपूर फुलपात्यांची संख्या वाढावी याकरता आपल्याला एक टॉनिक वापरायचे आहे। कोरोमंडल कंपनीचे फॅन्टॅक प्लस याचा वापर तुम्ही 15 लिटरच्या पंपासाठी 20 ml याचा वापर करू शकता, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही टाटा बहार याचा वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 50 ml। मित्रांनो, या फवारणीसोबतच आपण कपाशीला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढावी याकरता आपण एक विद्राव्य खताचा वापर करू शकता। तो 12-61-0 याचा तुम्ही 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम वापर करू शकता, किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्या कपाशीला कैऱ्या लागण्यास सुरुवात जर झालेली असेल तर तुम्ही 052-34 याचा वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।